करूयात मग आता आपण आजच्या महत्वाच्या घटकाला, वर्तुळामध्ये सर्कल, त्रिज्या, व्यास, परिघ व क्षेत्रफळ आहे की नाही. मी तुमच्या समोर एक आकृती काढलेली आहे, सर्कलची आकृती काढलेली आहे. यामध्ये मी ही पूर्ण कड इथं दिली तुम्हाला, ही गोल कड, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो कंस म्हणतो तो काल, आहे की नाही. परंतु हे सर्व गोल जर कड आपण मोजली, अशा पद्धतीने ही मोजमाप केलं तर त्याला म्हणायचं परिघ. काय म्हणायचं? परिघ. त्याला म्हणायचं सर्कम्फेरन्स. तुम्हाला ही लाल रेषा दिसते, ही लाल रेषा आहे डायमीटर, म्हणजे त्याला म्हणायचं व्यास. आणि या व्यासाच्या अर्ध, म्हणजे इथून अर्धी, इकडं अर्धी आणि इकडे अर्धी, याला म्हणायचं त्रिज्या. इथं तुम्हाला दिले आहे की नाही, त्रिज्या. आणि मधला भाग जो आहे, हा पूर्ण मधला रंगवलेला भाग आहे की नाही, रंगीत भागाला म्हणायचं क्षेत्रफळ. हे सर्व गोष्टी आपल्याला माहित झाल्यानंतर आपण त्याचे काही सूत्र पाहणार आहोत. मग आपण याला परिघ कसा काढायचा, तर परिघाचं सूत्र आहे परिघ बरोबर 2πr किंवा πd, हे दोन सूत्र आहेत. म्हणजे इथं जर डायमीटर दिला असेल, म्हणजे व्यास दिला असेल, तर हे सूत्र वापरायचं. आणि तुम्हाला या ठिकाणी रेडियस दिली असेल, म्हणजे त्रिज्या दिली असेल, तर हे सूत्र वापरायचं. त्याचबरोबर क्षेत्रफळाचं सूत्र आहे, क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr². आता तुम्ही म्हणाल सर हे पाय म्हणजे काय, तर ह्या पायला काय, ह्याची किंमत असते 22 सप्तमांश. याची किंमत किती घ्यायची, तर 22 सप्तमांश ही किंमत घ्यायची आहे. तर आपण एक बारकाईने लक्ष द्यायचं आहे, या सूत्राचा वापर कुठेही करणार नाहीत, परंतु तुमच्याकडे नोंद करून घ्या, लिहून घ्या हे सूत्र. या सूत्राचा वापर आपण न करता आपल्याला गणित सोडवायचे आहेत. तर सुरुवातीला लिहून घ्या. ट्रिक नुसार आपण याच्यावरचे सर्व उदाहरणं पाहणार आहोत. सुरुवातीला एक लक्षात ठेवायचे, ज्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असते, त्या वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असतो, त्याच वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असतो, आणि त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेमी असते. काय असते? चौरस सेमी, म्हणजे SQCM, चौरस सेमी. इथं आहे सीएम, इथं आहे सीएम, इथं आहे सीएम किंवा मीटर. मीटर जर दिला असेल तर मीटर, इथं जर मीटर मध्ये दिला असेल तर मीटर. परंतु आपण एक लक्षात ठेवायचं, एवढ्या गोष्टी मूळ आपण लक्षात ठेवायच्या, पाठच करून ठेवायच्या आहेत आपण. मग त्याच्यावरून आपण कोणत्याही पद्धतीचं उदाहरण सोडवू शकतो आणि आपण ते सोडवणार आहोत. हे कशावरून तुम्हाला लक्षात घ्यायचंय, कारण इथं 7 जर त्रिज्या असेल तर त्रिज्याच्या व्यास दुप्पट असतो, हे माहितच आहे. परिघ हा दिलेलाच इथं दिलेला आहे, आपण काढून पाहणार आहोत आपण. जर त्रिज्या किती आहे, 7 आहे. बघा व्यास किती होईल, मग व्यास 7 गुणिले 2 म्हणजे डबल असतो, म्हणून किती, 14 आला का, 14. आता या ठिकाणी बघा पुन्हा परिघाचं सूत्र आताच काय सांगितलं तुम्हाला मी, 2πr आहे का नाही, म्हणजे काय, 2 गुणिले 22/7 इंटू r म्हणजे किती, 7 आहे की नाही. हे 7 कटलं, 22 दोन्ही 44, किती आलं इथं, परिघ 44 आला. आता क्षेत्रफळ बघू, क्षेत्रफळ बरोबर πr². आता πr² म्हणजे किती, 22 सप्तमांश गुणिले r² म्हणजे 7 गुणिले 7, हे कटलं, खाली काय उरलं, 22 गुणिले 7, 7 दोन्ही 14ला 4चा, 7 दोन्ही 14ला 4चा, हातचे उरले 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15, 154 SQCM. म्हणजे आपण हा मूळ बेस, हा लक्षात घ्या, आपण काय करायचं आहे, चला आपल्याला हे मूळ बेस लक्षात ठेवायचा. इथं मी तुम्हाला सांगितलं 7 त्रिज्या आहे, त्यावेळेस 14 त्याचा व्यास आहे, 44 हा त्याचा परिघ आहे, आणि 154 हे त्याचं काय आहे, तर क्षेत्रफळ आहे. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. टाइप 1, जर वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर व्यास व परिघ किती पट होईल, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. एकदम प्रश्न सोपा आहे. काय सांगितले तुम्हाला, इथं वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली, म्हणजे त्रिज्या किती केली आपण इथं, 14 केली आहे की नाही.
वर्तुळाची त्रिज्या किती केली? 14. हे मूळ बेस आपण लक्षात ठेवलाय. त्रिज्या किती केली? 14 केली, म्हणजे दुप्पट केली. तर व्यास किती होईल? 14 दोन्ही 28. म्हणजे व्यास किती झाला? व्यास किती झाला? तर व्यास हा किती पट झाला? 28 म्हणजे चौपट झाला. आणि परिघ किती पट झाला? बघा, सॉरी चौपट नाही, किती तर दुप्पट. आणि परिघ सुद्धा त्याचा काय झाला? 88, दुप्पट. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर व्यास व परिघ दुप्पट होतो. बघा, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली की व्यास व परिघ सुद्धा दुप्पट होतो. बघा, लक्षात येते काय सांगतोय? बेसिक ट्रिक लक्षात ठेवायची आपल्याला. इथं दुप्पट झाला म्हणजे याचा इथं दुप्पट झाला, याचा इथं दुप्पट झाला, आहे की नाही? म्हणजे ज्यावेळेस त्रिज्या दुप्पट होते त्यावेळेस व्यास दुप्पट होतो, परिघ दुप्पट होतो. याच्यानुसार हे बेसिक टाइप आपल्याला लक्षात ठेवायची. आता इथं वर्तुळाची त्रिज्या जर चौपट झाली तर व्यास चौपट होईल, परिघ चौपट होईल. परंतु क्षेत्रफळ हे जे आहे ते त्याच्या वर्गाच्या पटीत होईल. ते आपण पाहणार आहोत आता. आपण इथं ट्रिक वापरून सोडवलंय, पण आपण सूत्रांनी सोडूयात आता. बघा, बेसिक काय आहे? त्रिज्या किती आहे? त्रिज्या 14 cm. आता आपल्याला काय करायचंय? त्याचा व्यास काढायचा आहे. व्यास काय होतो? 14, 2 गुणिले 14. व्यासाचं सूत्र आहे 2 गुणिले r, म्हणजे 2 गुणिले r आहे 14, बरोबर 14 दोन्ही 28. झालं का नाही? 14 दोन्ही 28 इथं. आता त्याचा परिघ, परिघाचं काय सूत्र आहे? 2πr, आहे की नाही? म्हणजे 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले r म्हणजे 14. आता हे 7 1 7 7 दोन्ही 14, बरोबर. बघा, 22 दोन्ही 44, 44 दोन्ही 88. आला का 88? म्हणजे काय झालं इथं? मी सांगितलेलं टेप लक्षात आली का? इथं त्रिज्या दुप्पट झाली, 7 पेक्षा 14 दुप्पट झाली. 14 दुप्पट आहे, 14 दोन्ही 28. व्यास दुप्पट झाला आणि परिघ 44 दोन्ही 88 झाला. म्हणजे ही ट्रिक आपण लक्षात घ्यायची आहे. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात घ्या. जर वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा व्यास व परिघ व क्षेत्रफळ काढा. आता त्रिज्या काय केली आपण या ठिकाणी? बघा, त्रिज्या किती पट झाली बरं? 7 त्रिक 21 म्हणजे 3 पट झाली. किती पट झाली? 21 आहे म्हणजे 3 पट झाली. व्यास सुद्धा 3 पट करा. 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, व्यास 42 झाला. आणि परिघ इथं काय करा? 3 पट करा, म्हणजे ह्याला 3 ने गुणा. इथं 3 पट आहे, इथं 3 पट आहे. म्हणजे 44 3 ने गुणलं तर 3 चौक 12, हातचे उरले 1, 3 चौक 12 ने 13, 100 किती झाला? 32 झाला. आता क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. तर क्षेत्रफळ मी तुम्हाला सांगितलं त्याच्या वर्गाच्या पटीत, म्हणजे इथं 3 ने काय झाले? पट झाली. मग 3 चा वर्ग किती? 9, 9च्या पटीत बदलतो. कितीच्या पटीत बदलतो? तर 9, 9च्या पटीत होईल. म्हणजे 9 चौक 36, खाली उरले 9 933, खाली उरले 3, 9 5 45, 45 आणि 3 45 आणि 3 48, खाली उरले 4, 9 1 9 9 4 13, 1386. हे झालं त्याचं क्षेत्रफळ. 1386 cm cm cm. आणि इथं असेल काय? तर SQcm. म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे, त्रिज्या ही मूळ आपल्या बेसिक पासून किती पट झाली? 21 झाली. आपल्याला त्रिज्या दिली, इथं किती दिली? 21 दिली. म्हणजे बेसिक पासून किती पट झाली? तर 7 त्रिक 21 झाली, आहे की नाही? मग व्यासही 3 पटीत वाढवायचा. 14 त्रिक 42 म्हणजे व्यास 42. परिघ 3 पटीने वाढवायचा. 44 त्रिक 132. आणि क्षेत्रफळ मात्र ह्या 3च्या वर्गाच्या पटीत वाढवायचं. म्हणजे 3चा वर्ग किती? 9, 3 त्रिक 9, म्हणजे 3च्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ वाढतं. लक्षात ठेवायचं. मग क्षेत्रफळ 9च्या पटीत वाढविल आपण, म्हणजे 1386 हे त्याचं काय झालं? क्षेत्रफळ. म्हणजे तुम्हाला कोणतीही एक गोष्ट दिली की तुम्हाला सर्व गोष्टी काढायला एकदम सोपं जातं. आता आपण जनरल पद्धतीनुसार पाहूया. किती दिले? त्रिज्या दिली आपल्याला. त्रिज्या दिली किती दिली? त्रिज्या 21 दिली. तर
त्याचा व्यास काढायचा आपल्याला. तर व्यास त्रिज्या दिल्यानंतर व्यास का असतो आपल्याला 2 गुणिले 21 आहे का नाही, म्हणजे 21 दोन्ही 42. आता त्याची परीघ बघू आपण सूत्रानुसार. परीघ काय काय पाय आर स्क्वेअर आहे, म्हणजे पाय किंवा पाय डी ने काढू शकतो आपण. आता पाय डी म्हणजे इथं डी दिलाय तुम्हाला 42, म्हणजे 22 सप्तमांश गुणिले 42. 7 1 7, 7 सकून 42 आहे की नाही, 7 सकून 42 म्हणजेच 6 दोन्ही 12, खाली उरला 1, 6 दोन्ही 12 ने 13, 132 आलं का इथे 132 परीघ. आता बघा क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगितलं तुम्हाला मी. क्षेत्रफळाचं सूत्र दिलं पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय दिला किती तुम्हाला 22 सप्तमांश, आर स्क्वेअर म्हणजे किती दिला तुम्हाला, आर किती दिलंय 21 दिलंय, म्हणजे 21 गुणिले 21. 7 1 7, 7 त्रिक 21. आता ह्याचा गुणाकार करा, 22 2 4 22 त्रिक 66 गुणिले 21. आता गुणाकार करा 21 ने, 1 2 42 1 3 63 21 84 21 5 5 10 21 26 असेल, 6 4 12 21 26 असे 26 आणि 12 138 SQCM. आलं का उत्तर बरोबर. आपल्याला एवढं कुटाणा करीत बसावं लागेल. ही ट्रिक जर लक्षात आली असेल तर तुम्हाला एवढ्यातच तुम्ही सोडवू शकता, आणि जर ट्रिक लक्षात नसेल तर एवढे सूत्र लक्षात ठेवावं लागेल, एवढं कॅल्क्युलेटर करीत बसावं लागेल. म्हणजे आपल्याला ट्रिक नुसार करायचे. जेवढ्या पटीत त्रिज्या वाढली तेवढ्या पटीत व्यास वाढला, तेवढ्या पटीत परीघ वाढला, आणि त्याच्या वर्गाच्या पटीत काय वाढलं तर त्याच्या वर्गाच्या पटीत आपल्याला त्याचा क्षेत्रफळ वाढलं. चला तिसरा प्रश्न कोणता आहे तर एका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास व क्षेत्रफळ काढा. आता वर्तुळाचा व्यास काढण्यासाठी बघा आपल्याला सूत्र वापरावं लागेल, परंतु इथं सूत्र वापरायचं. हा बोल. सूत्र किती आहे तर 4 पट आहे की नाही, तर आपण तसं काढू शकतो. आपण काय करायचं, कसं काढायचं, आपण किती पट आहे तर 4 पट आहे. कसं काढलं आपण, लक्षात आलं तुमच्या 176 भागिले 44 करायचं. किती पट झालं तर 44, 22 दोन्ही 44, 22 दोन्ही 44 आणि 22 8 76 बे 1 8, म्हणजे किती पट आलं 4 पट आलं. म्हणजे इथं 4 पट वाढलंय, म्हणजे इथं 4 पट करायचं. व्यास 4 पट करा. 14 8 34 42 44 56, व्यास किती झाला 56. त्रिज्या सुद्धा आपल्याला निघेल, मग त्रिज्या 4 पट करा. त्रिज्या किती आली मग 4 पट 28, व्यास 56, परीघ आपल्याला दिलेला आहे. परीघ किती 176, म्हणजे 176 किती पट आहे 44, ते काढला अगोदर आपण, तर 4 पट आहे. म्हणून 4चा वर्ग किती 16, म्हणून इथं 16 ने गुणा. बघा 16 32 16 64 ला 4चा हातच्या आले 6, 14 32 16 64 16 85 80 80 6 86 ला 6 हातच्या आले 8, आणि 16 1 16 16 8 24, म्हणजे किती आलं SQCM. इथं किती आला 2464 SQCM. आणि इथं आलं 44. इथं दिलेलंच आहे आपल्याला, हे दिलेली गोष्ट होती. इथं आपल्याला त्याचा व्यास मिळाला, त्याची त्रिज्या मिळाली, आणि त्याचं क्षेत्रफळ मिळालं. काय केलं आपण थोडक्यात लक्षात घ्या. आपण या ठिकाणी 44 आपल्याला परीघ दिलेला आहे, आपलं 176 परीघ दिलाय, म्हणजे 44च्या किती पट आहे हे लक्षात घेतलं, 4 पट आहे. 4 पट जर परीघ असेल तर व्यास 4 पट आणि त्रिज्या 4 पट असते, हे लक्षात ठेवा. आणि या 4च्या किती पट, 4च्या 4 चौक 16, 16 पट काय असेल त्याचं क्षेत्रफळ असेल. 16 पट काय त्याचं क्षेत्रफळ, म्हणून आपण 4च्या वर्गाच्या पटीत घेतलं तर 16 ने गुणलं ह्याला, तर हे त्याचं क्षेत्रफळ मिळालं. म्हणजे एकदम सोपं आहे. आपण या ठिकाणी क्षेत्रफळ काढून बघूया. एक लक्षात घ्या, तर अगोदर आपल्याला परीघ दिला असेल, परीघ दिलाय, म्हणून परीघ दिल्यानंतर आपण काय करायचं आहे, पाय डी हे सूत्र वापरायचं. 22 सप्तमांश गुणिले डी. इथं परीघ दिला तुम्हाला 176. आता पहा 176 भागिले इथं 176 इकडे आणलं 22 सप्तमांश, म्हणजे गुणिले काय झालं 7 चतुस्थानी 22 बरोबर डी. आता डी मिळेल आपल्याला 22 1 22, 22 8 22 8 76, म्हणजे 8 गुणिले 7 बरोबर डी, म्हणून 8 7 56. इथं मिळाला का नाही आपल्याला, इथं व्यास 56. तर एवढं कुटाणा करावं लागतो आपल्याला.
जर आपल्याला दिलेलं नसेल तर. आता त्याचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला, मग त्यासाठी त्रिज्या आणखी काढीत बसावं लागतं. 56 च्या अर्धी त्रिज्या म्हणजे त्रिज्या म्हणजे किती? त्रिज्या बरोबर 56 भागिले 2 बरोबर 28 आली त्रिज्या, आहे का नाही. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय, म्हणजे क्षेत्रफळ काय सांगितलं तुम्हाला? पाय आर स्क्वेअर बरोबर पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 इंटू आर दिली आपल्याला 28 गुणिले 28 आर स्क्वेअर म्हणजे 7 1 7 7 चौक 28 म्हणजे 22 32 32 22 चौक 88 88 गुणिले 28 याचा गुणाकार आपल्याला मिळाला 2464 SQCM. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळालं? याचा वर्ग. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण काढत गेलो तर आपल्याला एवढं सूत्र लिहून करावं लागतं. एवढं सूत्र लिहिण्यापेक्षा हे किती पटीत आहे हे काढलं तर तेवढ्याच पटीत त्याचा व्यास, तेवढ्याच पटीत त्याची त्रिज्या आणि त्याच्या वर्गाच्या पटीत त्याचा क्षेत्रफळ, एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 4 आहे. याच्यामध्ये दिलाय आपल्याला व्यास हा दिलाय आपल्याला 70. म्हणजे 14च्या 70 किती पटीत आहे? 14 पंचे 70 म्हणजे 5 पटीत आहे. त्याची त्रिज्या सुद्धा 5 पटीत वाढली म्हणजे किती झाली? 5 पटीत वाढल्यानंतर 35 झाली. आता परिघ सुद्धा 5 पटीत वाढणार म्हणजे 44 ची पाठपट करा, 5 ने गुणा, 5 चौक 20 आजचे उरले 2 5 1 20 20 अन 2 22 म्हणजे 220 सेंटीमीटर. हे निघलं त्याचं उत्तर शॉर्टकट मध्ये. आता बघा आपल्या पद्धतीनुसार करूया. तर परिघ म्हणजे सूत्र काय आहे? तर पाय डी हे सूत्र आहे. पाय डी म्हणजे 22 सप्तमांश गुणिले डी म्हणजे 70 7 1 7 7 10 70 म्हणजे 22 10 22 गुणिले 10 बरोबर 22 10 220 220 अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे एका वर्तुळाचा परिघ व्यास जर 70 असेल तर त्याचा परिघ आहे 220 सेंटीमीटर. म्हणजे आता पहा इथं एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलं. इथं 14 पंचे 70 आहे म्हणजे 5 पटीत आहे परिघ व्यास, तर परिघ सुद्धा 5 पटीत होतो म्हणून परिघाला 5 ने गुणलं उत्तर आलं 220. म्हणजे इथं शॉर्टकट मध्ये आपल्याला इथं होतं उत्तर. इथं आपण इतकं कुटाणा करण्यात काही अर्थ नाही. टाईप 5 एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3850 स्क्वेअर सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती? आता हे बघायचं आपण 3850 किती पट आहे. बघा 3850 किती पट आहे 154च्या, तर आपल्याला तेच काढायचं आहे. किती पट काढण्यासाठी आपण त्याला भागाकार करायचा 3850 भागिले 154. आता याचं काय करायचं? आपल्याला पट काढायच्या अगोदर किती पट आहे की नाही, तर पट काढण्यासाठी आपण काय करतो? मग भागतो 154 ने. हे लक्षात ठेवायचं आपण. 154 ने भागताना काय करायचं? सुरुवातीला 2 ने भागा. 62 14 62 14. या ठिकाणी काय करा? पुन्हा 2 1 2 92 18 2 2 4 2 5 10. आता पुन्हा आणखी इथं भागा. इथं भागल्यानंतर कितीने भाग जाईल? इथं 7 ने जाईल. इथं वर 7 ने जातो का बघू आपण. 7 1 7 7 1 10 जाईल वर 7 ने म्हणजे 7 2 14 खाली उरले 5 5 वर घेतले 2 7 7 49 7 5 35 11 ने जाईल पुन्हा 11 1 11 11 2 22 खाली उरले 5 11 5 55 म्हणजे किती आलं? 25 पट. किती आलं उत्तर इथं? 25. म्हणजे याच्या हे किती पट आलं? 25 पट. किती? 3850. आता हे 25 पट असेल तर 25 चा वर्गमूळ किती? तर 5. मग आता हे 5 पट करावं लागेल आपल्याला. परिघ काढायचं ना, मग 5 पट करा. 5 ने गुणा 5 चौक 20 5 चौक 20 2 22 म्हणजे 220. उत्तर किती मिळालं आपल्याला? 220 मिळालं. काही अवघड आहे का? तर नाही. तर अगोदर आपण हे 154 उत्तराला भागलं आणि ते किती पट आहे ते काढलं. 25 पट आहे म्हणजे 25 चं वर्गमूळ आहे 5 म्हणजे 5 पटीत आहे म्हणून 220. एकदम सोपं आहे. बघा आता आपण ट्रिकनुसार जनरल पद्धतीनुसार करून बघूयात. तर क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 इंटू आर दिलेलं नाही म्हणून आरच्या वर्गाला आरचा वर्ग. क्षेत्रफळ दिलंय म्हणून 3850. बघा किती वेळ जातो आपला ह्याच्यामध्ये. तर पहा 3850 गुणिले 7 भागिले 22 बरोबर आरचा वर्ग. आता बघा या 22 ने ह्याला भागावं लागेल. 22 1 22 22 1 22 खाली उरले 16 165. तर 32 66 22 चौक 88 22 5 10 22 22 22 54 22 7 54 खाली उरले किती उरले? मग 165 मधून 154 गेले खाली उरले
154 1 1 11 उरले. 11वर आपण काय केलं मग तर शून्य घेतलं. 110 22 5 10 वर्धर्श 75 175. आता 175 गुणविले 7 7 5 35 बघा 7 5 35 आणि पुन्हा खाली उरले 3 7 7 49 49 आणि 3 49 आणि 3 52 खाली उरले आणखी 5 7 1 7 आणि 5 बरोबर हा ओके. 1 मिनिट कसं आलं परत सांगतो मी एकदा बघा. क्षेत्रफळाचं सूत्र आपण अशा ट्रिक जर आपण रेग्युलर फॉर्म्युल्यानुसार जर सोडवायला लागलो तर आपला वेळ खूप जातो. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3850 स्क्वेअर सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती असा प्रश्न आहे आपल्याला परिघ विचारलाय. जर आपण ह्या ट्रिकने नाही सोडवलं या ट्रिकने आपलं उत्तर आलं 25 पट हा क्षेत्रफळ आहे म्हणून परिघ हा 5 पट असतो म्हणून 220 उत्तर डायरेक्ट आलं. पण इथं आपल्याला जर ह्या सूत्राने सोडवायचं म्हणलं तर 3850 क्षेत्रफळ बरोबर 22 सप्तमांश गुणिले r चा वर्ग यांचा गुणाकार केला. इथं 22 ने काय केलं भागलं 175 गुणिले 7 आपण हे 175 गुणिले 7 केलं तर 1225. आता 1225 च आपल्याला वर्गमूळ घ्यायचंय म्हणून 1225 चं वर्गमूळ किती आलं तर 35 आलं. 1225 चं वर्गमूळ किती आलं तर 35 आणि मग 35 ही रेडियस आली. हे काय आली आपल्याला त्रिज्या आली. मग त्रिज्या जर 35 आली तर त्याचा परिघ काढण्यासाठी पुन्हा परिघाचं सूत्र वापरा 2πr आणि मग 2πr वापरल्यानंतर आपण 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 35 अशा पद्धतीने आपण इथं सोडवलं तर काय आलं 2 गुणिले 22 या 7 ने याला भागलं 5 7 5 35 म्हणून 2 गुणिले 22 22 5 10 वर्धर्श 2 ने गुणलं 22 220 म्हणजे एवढी क्रिया आपल्याला करावी लागली. जर फॉर्म्युला माहित नसेल ही ट्रिक जर माहित नसेल आपल्याला तर ही गोष्ट आपल्याला करीत राहावं लागतं. हे लक्षात ठेवा. हेही लक्षात ठेवा आणि हेही लक्षात ठेवा.